आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गई अगं अगं काय झोपली नाहीस तू? झोप येत नाही का तुला? माझ्याशी बोलू शकतेस तू. तुझ्या आईशी कसं सगळं मोकळेपणाने बोलतेस तसं माझ्याशी सुद्धा मोकळेपणाने बोलू शकतेस तू तुझ्या मनातलं. आई, सांगण्यासारखं खरंच काही नाहीये. ऍक्च्युली मला इथे झोपायची सवय नाहीये ना, म्हणजे जागा बदलली की झोप लागत नाही ना, तसं झालंय मला. हो, तू मला सांगितलं नाहीस ना तरी कळतं मला. तुमचं लग्न झालं तेव्हा देवा तुझ्यावर रागवला होता. तुमचं सगळं नीट होईपर्यंत बराच काळ गेला आणि त्यानंतर आपल्या घरात एकामागून एक काही ना काहीतरी प्रॉब्लेम सुरूच होते. त्यामुळे तुम्हाला नवरा बायकोप्रमाणे एकमेकांबरोबर छान वेळ घालवताच आला नाही. मला कळते बाळा, तुम्हा दोघांना एकमेकांना भेटायचंय, एकमेकांबरोबर वेळ घालवायचाय, त्यासाठी आतुर झालात तुम्ही. पण मी तुझी माफी मागते. आता माझ्यामुळे तुम्हा दोघांना एकत्र येता येत नाहीये, दूर राहावं लागतं एकमेकांपासून. आई, प्लीज माझी माफी नका मागू. उलट मला आणि देवांश सरांना चांगलंच माहिती, तुम्ही जे काय करताय ना ते आमच्या सुखी संसारासाठीच करताय. उलट तुम्ही जे सांगितलंय ते आम्ही नीट पाळत नाहीये ना, याचाच गिल्ट आलाय मला. इतका समजूतदारपणा कुठून येतो ग तुझ्यात? समजूतदारपणा वगैरे काही नाही. तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम करता, मग मी तुमच्या श्रद्धेचा मान नको राखायला? आई, तुम्हाला खरं सांगू, मी जेव्हा या घरात आले ना तेव्हा खूप घाबरले होते. कारण एका छोट्याशा घरातून एवढ्या मोठ्या घरात येताना माझा जीव अगदी घाबरा झाला होता. त्यात आमचं लग्न कोणाच्याच मर्जीने झालं नाही, पण तरी देखील तुम्ही खंबीरपणे मला साथ दिली, मला इतका जीव लावला. मला असं वाटायचं की माझी आईच माझ्या समोर उभी आहे. माझ्या आईची कधी तुम्ही कमी नाही भासू दिली. माझ्यावर एवढी संकट आली तरी सुद्धा तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलात. खरंच आई, तुम्ही माझ्यासाठी जे काही करताय ना त्यासाठी थँक्यू सो मच. वेडी मुलगी. मला आई पण म्हणतेस आणि दुसरीकडे थँक्यू पण म्हणतेस. आईचे आभार मानतं का कोणी? आणि तुझ्या गुणांनी माझं इतकं मन जिंकलंयस ना की तुझ्याबद्दल मी वाईट विचार करूच शकत नाही. आई, खरं सांगू का तुम्हाला, मी पण सरांना भेटण्यासाठी खूप व्याकुळ झालीये. सरांनी खूप समजून घेतलंय मला, प्रत्येक वेळेस सांभाळलंय सुद्धा. माझ्या पडत्या काळात खंबीरपणे साथ दिली त्यांनी.
आई, मला सरांसोबत चांगले क्षण घालवून त्यांना ओळखायचं आहे, त्यांना जाणून घ्यायचंय. आणि एक सांगू, मला तुमची सून म्हणून आणि सरांची बायको म्हणून कधीच कुठेच कमी पडायचं नाहीये. तू कधीच कुठेच कशातच कमी पडणार नाहीस आई. थोडासा वेळ दे, मग तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील बघ. बर, आता आपण जर गप्पा मारत बसलो ना तर रात्र पण कमी पडेल. तुम्ही झोपा आता, खूप उशीर झालाय ना. तुम्ही नाही, आपण झोपूया. आणि आता कसलाच विचार करायचा नाही. चला झोपा. मी शेजारीच आहे तुझ्या, काही लागलं तर हाक मार. गुड नाईट. काय झालं, असं का बघताय? मला सांगा ना, अंजलीने जे काही मला सांगितले ते सगळं खरं आहे का? तुम्ही खरंच म्हणालात का मी इथून निघून जा म्हणून? मी जे काही बोलायचंय ते अंजलीशी बोललोय. ताईंना खूप दुखावलंय मी. या घरात आल्यापासून फक्त त्रास सहन केलाय त्यांनी, पण आता नाही. इथून पुढे त्यांच्या चेहऱ्यावर फक्त स्माईल असेल याची काळजी मी घेईन. माझ्या मनात जो विचार येतोय तसं काही नसू दे प्लीज. आई, आई,
आई तिथे काहीतरी आहे. आई 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 सोडू नका मी. सई 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 मी आहे देवांश. डोळे उघडा आणि हात सोडा. किती जोरात चावला तुम्ही. तुम्ही एवढ्या रात्री ते काय करताय? काय नाही, झोप येत नव्हती मला, तर म्हणलं चला तुमच्या रूमच्या बाहेर जाऊन टाइमपास करावा. तुम्ही वेड आहेत का? एवढ्या रात्री कोण टाइमपास करतं? तुम्हाला वेळ लागलाय का? इतकं सिंपल कळत नाहीये. मी इथं तुम्हाला भेटायला आलो ना. मी भेटणार नाहीये. काय ठरलंय? 2 दिवस आपण नाही भेटायचंय. 2 दिवस एकत्र यायचं नाही ठरलंय ना. आईला जर कळलं ना तुम्ही ते आलात तर त्या चिडतील. प्लीज रिलॅक्स, काही होणार नाहीये. आणि जानूने काय सांगितलं ते लक्षात आहे माझ्या. आपण काय करतो? आपण फक्त गप्पा मारतो. मी फक्त गप्पा मारायसाठी म्हणतो ना, बाकी काहीच नाही. प्लीज प्लीज नाही म्हणू नका ना, प्लीज ना. मला कळत कसं नाही. आपल्याला जर एकत्र पाहिलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. काही होणार नाही, ट्रस्ट मी, काही होणार नाही. आणि समजा काही झाले तर मी करतो ना हँडल. मी सगळा ब्लेम माझ्यावर घेईन. आणि काय हवं बोला. ब्लेमचा विषय नाहीये. मला आईंचा विश्वास मोडायचा नाहीये. विश्वास नाही मोडत आहे आपण कोणाचा. आता मी काय सांगतोय आपल्याला काय सांगितलं? आपण 2 दिवस एकमेकांच्या जवळ येऊ शकत नाही, राईट? मग आपण जवळ कुठे येतो? आपण फक्त गप्पा मारतोय. गप्पा मारायला लाऊड आहे आपल्याला. आणि सई, आता रिसेंटली काय काय घडलंय? आपल्या दोघांमध्ये किती इश्यूज होते तुम्हाला आठवतंय? आपण लास्ट टाइम कधी अशा छान गप्पा मारल्या, कधी असं मनमोकळेपणाने बोललोय, आठवतंय तुम्हाला? खरं सांगा. नाही ना? प्लीज नाही नका ना म्हणू, प्लीज. ठीक आहे, पण फक्त थोडाच वेळ बोलणार आहे आम्ही. ओके, या तुम्ही, मी वाट बघतोय वगैरे. हा बाय. सॉरी आई. सर कुठे घेऊन चाललात तुम्ही? रिलॅक्स. उघडायचं नाही. का? एकच मिनिट सांगतो, सगळं सांगतो. चिटिंग नाही ना जीवन? उघडू? नाही. ओके, आता उघड. सर हे सगळं तुम्ही माझ्यासाठी केलंय? हा मग? खूप खूप छान आहे हे सगळं. खूप आवडलंय मला. पण काय? आईंना जाग आली आणि त्यांना बाजूला मी नाही दिसलं तर प्रॉब्लेम. रिलॅक्स. आत्ता इथे आपण दोघंच आहोत ना? घरातल्या लोकांचा का विचार करायचा तुम्हाला? चल, आत्ता आपण
ही मुवमेंट एन्जॉय करू. तुम्हाला तर माझ्याशी गप्पा मारायच्या होत्या ना, मग आता एवढे शांत का बसले? तुम्हाला बघण्यात रमलो होतो ना म्हणून. ऍक्च्युली सई, ऍक्च्युली कळत नाहीये कसं बोलू. आय एम सॉरी सई, आय एम रिअली व्हेरी सॉरी. सॉरी? आणि कशाबद्दल? मी खूप हर्ट केलंय तुम्हाला. आय मीन तुम्हाला असं डिरेक्टली घरातून निघून जा वगैरे बोललो. हाव, असं कसं वागू शकतो ना मी तुमच्या बरोबर? सर, आपलं आधी या विषयावर बोलणं झालंय आणि इव्हन तुम्ही माझी माफी पण मागितली, त्यामुळे आता नको ना. प्लीज सई, बोलू दे मला प्लीज. मला माहिती आहे मी खूप हर्ट केलंय तुम्हाला, पण फ्रँकली ना मला असं वाटलं की की कदाचित तुम्ही या सगळ्या किऑस पासून जरा वेळ लांब राहाल तर तुम्हाला बरं वाटेल. ते तुमच्यासाठी चांगलं राहील. पण आय वॉज रॉंग. असं नव्हतं. ज्या वेळेला मी तुमचा हात धरून ठेवायला हवा होता, तुमच्या सोबत राहायला हवं होतं, त्याच वेळेला मी तुमचा हात सोडला, तुमची साथ सोडली. आय एम रिअली व्हेरी सॉरी. पण आय प्रॉमिस यू, इथून पुढे मी तुमची साथ कधीच सोडणार. आय लव्ह यू सर. आय लव्ह यू सो मच.